अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन. पंथ सुलभ होत असे बोलणे असो, हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नुष्य सरस्वती जयाची, सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट्टोदक हट्टयोग साधन, येसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यास्य असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरले पोटी. आले नुष्य सरस्वती महिमा श्रीचा एकोणी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहांची. ब्रह्मारंधी वा प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन. असो झालिया माझी झालिया काही वेळ समाधी. उतरोनिया तत्काळ नुष्य सरस्वती धावले. स्वामी पंदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सदोदित झाले अंतरी हर्ष पोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती. मानवाचे स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नुष्य सरस्वती आळंदी क्षेत्री परम परतोन येती. तेथेची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवसे एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे ठाक राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहोनी नुष्य सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची या सुरभुवनी. अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी. नुष्य सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासून सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वसुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्त. दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडग हाती देखतील. जावोनी बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहोनी कर्म घोर. राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन या तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपक्व भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात. राजश्रीत सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी. मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळधुरी. नवल परी जाहले. दीनवदना होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत. त्याचा आज असे अंत.
त्यासी न्यावे त्या त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वारणिताती. बैला प्रतिदिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत नानाच स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवस्तु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमा. जय जाजी करुणाकरा जय जाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वर्या हा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी. समर्थांच्या पातला करोनी या श्रीची स्तुती माथा ठेविला चरणावरती. रे तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करोनी नाना यथेच्छ भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होती पूर्ण परी. त्या गृहस्थांचे मन सांशक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. याती मध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर कल्पना चिंती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रांदिन. द्रव्य मिळवावया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होती मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदला नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवस्तु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त. वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजन कारण संपवावा अवताराता. ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसार. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदोनी ब्रह्मरध्या छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनिया ते धवा जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तोवर निला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदक. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जन सन्मार्गी या दाविला. उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशर ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षण पद मिळाले विद्यालयी सांप्रत.
वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे हे त्यांची या स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्ध अर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रहरी ते सातव्यात वर्णिले शंकर नामे एकगृहस्थ होता ब्रह्मा संबंधेयाग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षिता ते ताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते एकुणी पुनीत श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळाप्याचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्या तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदनले निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी या दिधला हावर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त हो त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोत अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी सानिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण